लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत. तर मालिकेत दारूच्या नशेत अद्वैत कलाच्या खूप जवळ जात होणार मोठा घोटाळा. तर या सर्व षडयंत्रामागे राहुलचा हात असतो. तर राहुल अद्वैतला दारू कशी पाजणार आणि त्यानंतर दारूच्या नशेत अद्वैत कलामध्ये असं काय घडून त्यांच्या नात्याला प्रेमाचं वळण कसं लागणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर इकडे मालिकेत अद्वैत कलावरती भडकलेला असतो. तर तिथे आगीत तेल ओतण्यासाठी मुद्दाम राहुल आलेला असतो. तर त्याचवेळी चिडलेल्या अद्वैतने स्वतःच्या लग्नातील कुर्ता जाळलेला असतो. अद्वैत राहुलला म्हणतो, आता तू माझी सिच्युएशन समजू शकत नाही. माझे आयुष्य पूर्णपणे बर्बाद झाले आहे आणि मी आता काहीच करू शकत नाही. सर्व काही माझ्या हाताबाहेर गेले आहे. तर राहुल मुद्दाम अद्वैतला दारू पाजतो. राहुल अद्वैतला दारू पिण्यासाठी जबरदस्ती करत असतो आणि ती पिल्यानंतर तू त्या मुलीला विसरू शकशील असं म्हणायला लागतो. तर अद्वैत त्यावर म्हणतो, हे सर्व काही करून मी माझ्या परिवाराची झालेली बदनामी तर विसरू शकत नाही आणि ग्लास फोडून टाकतो. राहुल परत अद्वैतला भडकवत म्हणतो की तुझ्या मनातील ही आग तू विझू देऊ नको. त्या दोन्ही बहिणींना अशी सजा दे की त्या जन्मभर विसरल्या नाही पाहिजे. तर चिडलेला अद्वैत राहुलच्या जाळ्यात अडकतो आणि भान विसरून गटागटा दारू प्यायला लागतो. तर इकडे सरोज कलाकडे आलेली असते. सरोज चिडलेली असते आणि ती कलाला म्हणते, तुला माहिती तरी आहे का आमच्या स्टँडर्ड? तुझ्यासारख्यांच्या तर मी तोंडालाही लागत नाही. त्यावर कला म्हणते, हे सर्व मला माहिती नाही, परंतु माझ्यासारख्या मुलीकडे तुमचं काय काम निघलं? का माझं अजून काही चुकलं आहे का? त्यावर सरोज म्हणते, तुझं या घरात राहणं चुकीचं आहे आणि तुला काय वाटलं आज तुला पार्टीत एवढा मान दिला म्हणजे आम्ही तुला या घरची सून मानलं? ना तू माझ्या मुलाच्या लायकीची आहे ना या घरची सून बनण्याच्या. आणि आज तुला जे दागिने दिले आहेत ते मी परत घ्यायला आले आहे. तेव्हा कला सरोजला दागिने परत करते. तिला सडेतोड उत्तर देत म्हणते की तुम्ही लोकांना त्यांच्या कपड्यावरून दागिन्यांवरून त्यांची लायकी मान सन्मान ठरवत असाल, परंतु माझ्यासारखी ते कधीच महत्त्वाचं नव्हतं. त्यावर सरोज म्हणते की माझ्याच घरात राहून मला सुनवतेस का? तेव्हा कला म्हणते, माझा हा हेतू नाही. सरोज कलाला म्हणते की खोटी तर तू आहेस, परंतु आज तू लाज सोडली आणि तू कितीही प्रयत्न केला ना या परिवाराचा हिस्सा बनण्याचा किंवा अद्वैतची पत्नी बनण्याचा, तर ते कायमचंच विसर, कारण तुझी ही इच्छा मी कधीही पूर्ण नाही होऊ देणार. तर इकडे नीच राहुल अद्वैतला भडकवत म्हणतो की त्या मुलीने आज तुला फसवलं, उद्या कोणाला तरी फसवेल आणि तिला त्यासाठी काहीच फरक पडला नसेल, कारण ती तर निघून गेली, परंतु इज्जत तर तुमची गेली ना. आणि तसंही तू कसं काय त्या डाऊन मार्केट मुलीच्या प्रेमात पडला? त्या मुलीने काय चुकीची वागून तुला तुझ्या आणि घरच्यांच्या नजरेतून खाली पाडलं? तर राहुल भडकवतच चाललेला असतो आणि अद्वैत बरोबर मुद्दाम कलाचं नाव घेत म्हणतो, हे सर्व काही तर कलाचं कारस्थान आहे, कारण तिने आधी स्वतःच्या बहिणीला पळवून लावलं आणि आता सर्वांसमोर महान बनण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यातच अद्वैतला नशा चढलेली असते. तर इकडे कला सडेतोड उत्तर देऊन सरोजचं तोंड बंद करते. नियतीने माझ्या नशिबात काय वाढवून ठेवलं आहे मला माहिती नाही, परंतु माझा देवावर विश्वास आहे. आता मी सर्व काही सहन करेन, कारण देवालाही माहिती आहे की मी चुकीची नाही आणि तसंही मला या घराशी कोणताही संबंध ठेवायचा नाही. असं म्हणत कला सर्व दागिने काढून सरोजच्या हातात ठेवते. त्यानंतर कला सरोजला दागिने चेक करण्यासाठी सांगते. ती म्हणते, कारण परत तुम्ही माझ्यावर चोरीचा आव ढकलला तर? त्यावर सरोज चिडते आणि मी काय इथे तुझं प्रवचन ऐकायला आले नसल्याचे सांगते. त्यावर कला म्हणते, तुम्ही निश्चिंत राहा, कारण मला तुमच्या घराशी आणि तुमच्या मुलाशी काहीही संबंध ठेवायचा नाही. तेव्हा सरोज रागाने निघून जात असताना कला तिला थांबवत म्हणते की तुमच्या मुलाची काय गॅरंटी जर त्याने माझ्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला? त्यावर सरोज चिडूनच कलाला म्हणते, तुझी हिंमत तर कशी झाली माझ्या मुलावर आरोप करायची? तर इकडे नीच राहुलने त्याचं काम केलेलं असतं आणि अद्वैतला सांगितलेलं असतं की आज तर तुझा हनीमून आहे ना, परंतु तुझं नशीबच खराब आहे. ही वेळ ज्या मुलीने तुझ्यावर आणली आहे तिला आयुष्यभराची सजा दे. तर तिकडे सरोज तिच्या अद्वैतवर
पूर्ण विश्वास असल्याचं सांगते आणि अद्वैत कधीच चुकीचं वागू शकत नसल्याचे सांगते. ती म्हणते की माझ्या मुलावर मी तुझी सावली देखील पडू देणार नाही, असं म्हणून ती निघून जाते. तर हे सर्व सोहमनं पाहिलेलं असतं. इतक्यातच दारूच्या नशेत अद्वैत कालाकडे आलेला असतो. सोहम त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो, परंतु दारूच्या नशेत भान हरपून अद्वैत डायरेक्ट कालाकडे जातो आणि आतून दरवाजा लावून घेतो. अद्वैतला पाहून काला घाबरते आणि त्याला बाहेर जायला सांगते, परंतु अद्वैत कालाच्या खूप जवळ जातो आणि तिच्याशी मिसबिहेव करायला लागतो. तर काला त्याला दूर ढकलते, परंतु अद्वैतच्या ताकदीपुढे कालाचा निभावच लागत नसतो. काला तोंड फिरवते आणि तू दारू पिऊन का आला आहेस असं विचारते. तर अद्वैत कालाच्या परत जवळ जातो आणि काय झालं, लाज वाटते का माझी म्हणतो, परंतु आता तुला हे सहन करावंच लागेल. आतापर्यंत माझा चांगुलपणा पाहिला, परंतु आता तुला माझी दुश्मनी दाखवतो म्हणतो. परत काला अद्वैतला ढकलण्याचा प्रयत्न करते. तर अद्वैत म्हणतो, काय झालं, हे सर्व तर हवं होतं ना, मग आता का माझ्यापासून दूर पळ असं म्हणायला लागतो. तर काला जोराने अद्वैतला ढकलते. तेव्हा अद्वैत स्वतःच्या मनातील हळवी बाजू नशेत व्यक्त करत की मी तर नैनावर खरं प्रेम केलं होतं ना, मग ती अशी मला सोडून गेली, मी इतकं वाईट आहे का, असं म्हणत शुद्ध हरपून झोपी जातो. तेव्हा काला नैनाकडून अद्वैतची माफी मागते. तर आता जेव्हा अद्वैत नशेतून बाहेर पडताच तो स्वतःला कालाच्या खोलीत पाहताच चांदेकरांच्या घरात मोठा तमाशा होणार असतो. तर काला स्वतःची बाजू कशी सिद्ध करून राहुलला परत तोंडावर पाडणार हे आपण येणाऱ्या भागातच पाहणार आहोत. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.